तर मित्रांनो नमस्कार, मी अमोल सडकर सांगलीच्या एका फूड ब्लॉग मध्ये तुमचं सर स्वागत आहे. मित्रांनो आज आपण बघणार आहोत चायनीज व्हेज मंचुरियन राईसची रेसिपी. तर मित्रांनो जर आपण चायनीज लवर असाल आणि या श्रावणामध्ये जर आपल्याला व्हेज चायनीज खायचं असेल तर ऑथेंटिक व्हेज चायनीज रेस्टॉरंट आज मी तुम्हाला दाखवणार आहे. देसी ड्रॅगन चायनीज सेंटर. तर मित्रांनो या चायनीज सेंटरवरती सगळ्याच व्हेज रेसिपी होतात. तर ह्या रेसिपीमध्ये आपण मंचुरियन राईस कसा केला जातो बघणार आहोत. तसंच इथली एक ऑथेंटिक अशी रेसिपी आहे, मला खूप आवडते ती क्रिस्पी कॉर्न. तर ती रेसिपी देखील बघणार आहोत. अं, तसंच आलेल्या लोकांशी पण गप्पा मारणार आहोत, शेफची गप्पा मारणार आहोत. चला तर मग. बोलिए. फ्लावर हो गया। ये फ्लावर है, हाँ। फ्राई करके रखा है या क्या? हाफ डाउन करके फ्राई ओके, करके ये मंचूरियन है। ये और मंचूरियन हो गया. हाँ, ओके. ये अपना नूडल्स हो गया, ओके. फ्राई नूडल्स हो गया, ओके. राइस हो गया। राइस है. अपना ये पनीर हो गया। पनीर भी यूज करेंगे इसमें. हाँ हाँ। ओके. तो चला आता तर बघूयात मित्रांनो रेसिपी आपण. तर सबसे पहले क्या करने वाले हैं हम? मेरा लाइटर मेरा हथियार हथियार. शेफ मसाले कौन से यूज करने वाले हो वो भी बताओ. तुम्हारे मसाले बहुत होते हैं मसाले यहाँ में पे. अपने नमक हो गया, नमक. व्हाइट पेपर, ओके. अपना ये मिर्ची पाउडर है, मिर्ची पाउडर है. रेड चिल्ली, ओके. ग्रीन चिल्ली, हाँ. सोया सॉस, ओके. विनेगर, ओके. टमाटो सॉस। ओके. और ये अपना तो सब्जियां तो बहुत कट करके रखी है, ये भी बताओ जरा हाँ, क्या ये क्या. अपना तड़के में जाएगा। ये अदरक हो गया, ओके. हरी मिर्च, हाँ. लहसुन, ओके. कांदा पत्ता, ओके. कोथिंबीर, हाँ. वेजिटेबल। वेजिटेबल में क्या क्या है? अपना इसमें पत्ता गोभी है, अच्छा. गाजर है। हाँ. मराठी में बोलूंगा तो समझ में आएगा ना आपको? मत बोलिए। हाँ? हमारे अभी जो सब्सक्राइबर आहे वो मराठी आहे सर. ये शेजवान सॉस है। शेजवान सॉस आहे इथं. हाँ। जरा मराठीतच बोलतो मी. इथं कट करून कसला ठेवलं त्या भाज्या? हाँ, ये अपना जूनियर कटिंग है। हाँ? जूनियर कटिंग। लंबा कटिंग हाँ रहता है, हाँ 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 उसको जूलियन कटिंग बोलते हैं. हाँ जी। ओके, ये सब्जियां भी है. हाँ, तो अभी हम रेसिपी शुरू करेंगे. ये फूल कैसा है? ये फूल अपना कुछ भी डिश बनाते हैं तो बड़े हम थोड़ा। अच्छा अच्छा अच्छा. हाँ गार्निशिंग के लिए. हाँ। ओके. तर मित्रांनो आपण रेसिपी बघूयात. आता सगळ्या भाज्या बघितल्यात. तर आता सुरुवात करूया. चालू करें। हाँ. पहले तो बटर, हल्का तेल, थोडस तेल, अदरक, थोडस आले टाकलेलं आहे. आल्याची पेस्ट आहे. अदरक की पेस्ट रहती है या दरदरा कुछ नहीं नहीं, कटिंग कटिंग रहता है। ओके. भाज्या कट केलेल्या टाकल्यात बारीक. आणि कलर मध्ये भोंगी मिरची म्हणतो आपण ती आहे. तो ये अभी क्या यहाँ पे इथं मित्रांनो बघू शकता पनीर आणि मंचुरियन टाकलेलं आहे. हाँ, फ्लावर ओके. डालो। हा. तर आता हे या भाज्यांमध्ये मंचुरियन आणि पनीर ठेवलेलं आहे. वा. राइस, तर आता राईस घेतलेला आहे आपण. अभी पहले नमक, थोडस मीठ आणि हे व्हाइट पेपर, व्हाईट पेपर टाकलेलं आहे. थोडीशी ये चटणी, रेड चिल्ली, चिली सॉस, ग्रीन चिल्ली, ग्रीन चिली सॉस, त्यानंतर सोया सॉस, सोया सॉस, विनेगर। विनेगर टाकलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता कोणताही कलर आपण ऍड केलेला नाहीये. थोडीशी हळद टाकली आहे. ये अपना कांदा पत्ता हो गया। कांदा टाकलेला आहे. तर मित्रांनो डेडिकेटली फक्त आणि फक्त इथं व्हेजच पदार्थ मिळतात. त्यामुळे श्रावण चालू आहे आता. आणि या श्रावणामध्ये जर काही व्हेज चायनीज जर खायचं असेल आपल्याला तर आपल्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. दिलेल्या पत्त्यावरती या आणि मित्रांनो सगळे पदार्थ टेस्ट करा. आता आपण बघतोय व्हेज मंचुरियन राईस. मित्रांनो टॉस केले जातात पदार्थ सगळे आणि हाय फ्लेम वरती आता सगळे पदार्थ फ्राय करून घेतले जातात. तर आता मित्रांनो हा तयार आहे आणि एका वेगळ्या प्लेट मध्ये काढून गार्निशिंग करूयात. मित्रांनो बघू शकताय खूप छान पद्धतीनं इथं मंचुरियन फ्राईड राईस बनवलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा कलर यामध्ये ऍड केलेला नाहीये. थोडीशी गाजराची पत्ती टाकलेली आहे आणि कोबी आणि आता दाखवलेलं फुल ठेवलेलं आहे. तर मित्रांनो खूपच छान पद्धतीनं दादाने आपल्याला ही रेसिपी करून दाखवली आणि अगदी क्लोजर तुम्हाला दाखवतो मी. सगळ्या भाज्या खूप छान पद्धतीनं फ्राय झालेल्या दिसतात तुम्हाला. तसंच मंचुरियन देखील फ्राय झालं व्यवस्थित आणि हे गार्निशिंग साठी कांद्याचं फूल वरती टाकलेलं आहे.
मित्रांनो या व्हेज रेस्टॉरंट मध्ये चायनीज रेस्टॉरंट मध्ये सगळे जे स्टार्टर आहेत तर स्टार्टरचे समोर इमेज बघताय तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही सगळे चेक करू शकता मेनू कार्ड आपण बघतोय तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सगळे रेट चेक करू शकता सगळे पदार्थ जे मिळतात ते आपल्याला इथं व्हेज मध्येच मिळणार आहेत मित्रांनो आणि तुम्ही एकदा चेक करून घ्या बरेच पदार्थ आहेत लिस्ट खूप मोठी आहे तसंच इथला फोन नंबर पण आहे तर कधी पण येताना फोन करून आलात तर अजून बेटर होईल अभी क्या क्या बना के दिखा रहे हो आप ये हम बना रहे हैं सर कॉर्न क्रिस्पी कॉर्न क्रिस्पी जी तर मित्रांनो बघू शकता कॉर्न क्रिस्पी रेसिपी बघतोय पर्सनली मला इथली ही कॉर्न क्रिस्पी रेसिपी खूपच आवडते आणि इथं समोर बघू शकता हे मक्याचे दाणे उकडायला ठेवलेले आहेत तर 2 वेळा तरी मी ही डिश नक्की इथं टेस्ट केलेलीच आहे अतिशय जबरदस्त करत असते तर मित्रांनो आता हे कॉर्न जे आहेत ते उकळून घेतलेले आहेत थोडे आणि पाणी काढलेलं आहे वेगळं पाणी पूर्णपणे यातलं निथळून काढलेलं आहे ह्या व्हेज चायनीज रेस्टॉरंट वरती ही मला आवडलेली स्टार्टर आहे तर मुद्दाम मी आता त्यांना रेसिपी करून दाखवायला सांगितले आता यामध्ये काय करतो आपण कॉर्नफ्लोवर हल्का कॉर्नफ्लॉवर घातले थोडस मैदा मैदा थोडासा नमक हो गया ते थोडस मीठ टाकलेलं आहे आता तर आमचे कस्टमर जेव्हा येतील आणि कलर नको म्हणतील तेव्हा कलर टाकू नका बरं का आणि हे शेजवान रेड थोडीशी चिल्ली पहिल्यांदा चटणी टाकली रेड चिली सॉस Green ग्रीन चिली सॉस आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण टाकली होती ती चटणी टाकली होती थोड़ा ये शेजवान चटनी शेजवान चटणी टाकलेली आहे थोडी वा. हे सगळे जिन्नस मित्रांनो आता खूप छान पद्धतीने आता मर्ज करून घेतले जातात फ्राई करना अच्छे से मिक्स हो गया ये हाँ हाँ ओके तर मित्रांनो आता हे सगळे पदार्थ आता फ्राय करून घेतलेले आहेत तर हे कॉर्न जे आता आपण बघितले ते आता फ्राय करून घ्यायचे छानपैकी सगळे जिन्नस आता मिक्स झाले त्यामध्ये आणि समोर बघू शकता आता हे छानपैकी फ्राय करून घेतले जातात हे काय करतोय आपण ये शिमला है शिमला मिरची घेतोय रेड ग्रीन रेड ग्रीन आणि येलो येलो इसको हल्का सा बारीक करेंगे ओके फ्रेश अशी मित्रांनो आता ती भोंगी मिरची कलर मधली कट करून घेतली जाते ये डेकोरेशन के लिए रहता है या कुछ स्वाद भी आता है इससे आता है सर डेकोरेशन भी राइस का रहता है इसका स्वाद भी आता है सर स्वाद भी आता है जी जी कलर का कुछ मामला नहीं एक ही स्वाद रहता है इसका हाँ हाँ ओके थोडीशी आता कॅप्सिकम घेतलेले आणि इथले मेन शेफ आहेत आता आता मित्रांनो बघू शकता हे कॉर्न छानपैकी फ्राय करून झालेले आहेत आणि आता हे पुढची प्रोसेस साठी बाजूला काढले जातील पुढची प्रोसेस बघूयात आपण तर समोर बघू शकता मित्रांनो क्लोजअप तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय छान असे आता हे मक्याचे दाणे फ्राय झालेले आहेत आणि तेल निथळायसाठी ठेवलेले आहेत आता थोडस तेल फोडणीसाठी तेल घेतलं जाते हरा मिर्च थोडीशी मिरची टाकली आलं लहसुन लसूण टाकलेला आहे थोडा हल्का कांदा कांदा अब इसको थोड़ा फ्राई करेंगे ओके वो जाड़ दूर निकाल के दिखाओ ना जरा मित्रांनो बघू शकता आता हे यामुळेच मित्रांनो ह्या प्रोसेसमुळे स्मोकी फ्लेवर जो येतो सगळ्या पदार्थांना तो यामुळेच येतोय आणि बघायला पण छान वाटते तर टॉस करून झालेत मसाले छान फ्राय झालेत हल्का पानी थोडस आता पाणी टाकायचंय तर नमक फ्लेवर आलेला आहे मीठ टाकलंय थोडं हे काय टाकलंय व्हाइट पेपर व्हाइट पेपर चटणी थोडी हाँ अपना रेड चिल्ली रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस हल्का टोमेटो सॉस ओके हे विनेगर टाकलं ना काय
विनेगर विनेगर ओके आणि आता शेजवान सॉस शेजवान चटणी. वा. तर मित्रांनो मसाल्यांचा बेस जो आहे तो आता रेडी आहे. छानपैकी फ्राय झालाय. थोड़ा सा शक्कर हो गया. थोडीशी साखर ओके चवीप्रमाणे हा, थोडीशी साखर टाकली मित्रांनो. केलं सर. थोडीशी आंबट गोड चव येणं अपेक्षित आहे. वा थोडीशी कोथिंबीर फायनल टच साठी. आणि आपली ही इथली सगळ्यात आवडती माझी डिश आता तयार होती क्रिस्पी कॉर्न. हो गया. ओके शेफचा रेट कसा असतो फुल प्लेटचा? फुल प्लेट का अपना एक नंबर. बघू शकता क्रिस्पी कॉर्न आपल्या समोर तयार आहेत. तर आता उपवासाचे दिवस आहेत किंवा व्हेज खायचे दिवस आहेत तर श्रावणामध्ये असे गरमागरम भन्नाट जर पदार्थ खायचे असतील आपल्याला तर या चायनीज सेंटरवरती या सगळे पदार्थ व्हेज मिळतात इथं. आणि वरून गार्निशिंग साठी गाजर कोबी आणि कांद्याची पात टाकलेली आहे. आता दोन कौन आहे? डिशेस तर आपण मित्रांनो बघितल्या क्रिस्पी कॉर्न कोई है? आणि मंचुरियन फ्राईड राईस. नहीं नहीं उसको कर दिया. तर आता दोन्ही पदार्थ आपण टेस्ट करून बघणार आहोत. वा. हॉटेलचे ओनर आहेत आपल्यासोबत. दादा जर आता हे ज्या डिश केल्या त्याचा रेट सांगा. मेनू कार्ड तर दाखवणार होतो. तिचा रेट येतोय 80 रुपये हाफ. 80 रुपये हाफ. ओके आणि फुल फुलचा घेतला की 160 रुपये होते. फुल घेतले की 160. ओके आणि हे वाला मंचुरियन राईस हा. आहे. मंचुरियन राईस रेट होते हाफ मध्ये 60 रुपये 60 रुपये आणि फुल घेतले की 120. 120 रुपये. ओके तर मग आता आपण हे सगळे पदार्थ टेस्ट करून बघूयात. खूपच छान मित्रांनो सुगंध यायला लागलाय आणि गारठा आहे आज हवेमध्ये. आणि असे गरमागरम पदार्थ व्हेज चायनीज जर खायचे असतील तर नक्की इथे या. कोणताही नॉनव्हेज पदार्थ इथं बनवला जात नाही. त्यामुळे ज्यांना काही उपवासाचे किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम असेल व्हेज जर चायनीज खायचं असेल तर सांगलीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी हे हॉटेल चालू झाले. नक्की या आणि इथले सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. तर मित्रांनो शेफने आपल्याला खूप छान पद्धतीने आता रेसिपी करून दाखवली. आणि मित्रांनो आपल्याला अजून या हॉटेलवरती 2-3 रेसिपी करायच्या आहेत वेगवेगळ्या. तर कुठली रेसिपी पाहिजे ते तुम्ही कॉमेंट करून कळवा. जास्तीत जास्त ज्या रेसिपी बद्दल आपल्याला कॉमेंट येईल ती रेसिपी आम्ही दादांकडून करून घेऊ. बरोबर आहे? चालेल ना? जी जी. तर आपण यांना रिक्वेस्ट करू आणि ती रेसिपी आपल्याला बघायला मिळेल. आता श्रावण चालू आहे मित्रांनो. नॉनव्हेज कोण खात नाही सहसा. आणि चायनीज व्हेज रेस्टॉरंटच्या शोधात जर असाल व्हेज चायनीज रेस्टॉरंट जर पाहिजे असेल तुम्हाला तर सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी माळी थिएटरच्या कंपाऊंड मध्येच हे तुम्हाला हॉटेल अवेलेबल होणार आहे. दुपारी 2 ते संध्याकाळी 11 रात्री 10-11 पर्यंत चालू असते हे हॉटेल. तर या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका. हा, तर दादा नमस्कार. नमस्कार. इथं कधीपासून येत आहे आणि इथले काय पदार्थ आवडतात तुम्हाला? तसं मी इथे 2 वर्ष झाले येतोय. ओके. आणि इथले म्हणा तर आता व्हेज मंचुरियन राईस जो आहे तो एकदम बेस्ट आहे. त्या ह्याच्यात जर तुम्ही गावरान सूप जरी त्याच्यात ट्राय केलात हा. तर अतिउत्तम. ओके. आज कुठली डिश घेतली तुम्ही? आज घेतली आहे ती माझी फेवरेट व्हेज मंचुरियन राईस. ओके. तर या व्हेज रेस्टॉरंट बद्दल सांगलीकरांना काय सांगाल? नवीनच सुरू झाले हे त्यामुळे आम्हाला तुमचे रिव्ह्यू मिळत होते सांगा जरा. तुम्हाला जर इथं ऑथेंटिक चायनीज जे आहे विदाउट अजिनोमोटो विदाउट कलर जर खायचं असेल तर इथं तुम्ही नक्की भेट द्या. ओके. आणि विशेष म्हणजे कसं आहे तुम्हाला इथं प्युअर व्हेज आहे त्यामुळे तुम्ही अवश्य भेट द्या. थँक्यू. तर मित्रांनो आपण देसी ड्रॅगन चायनीज सेंटरवरती आलोय आणि सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या ह्या चायनीज सेंटरवरती मित्रांनो खूपच भन्नाट पदार्थ मिळतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रेसिपी बघितली ती म्हणजे व्हेज मंचुरियन राईसची. खूप छान पद्धतीने गार्निशिंग केलंय. क्लोजअप पण तुम्हाला दाखवलंय. बऱ्याच आता व्हेज फ्राईड बऱ्याच भाज्या इथं फ्राय करून टाकलेल्या त्यामध्ये. तसंच मंचुरियन देखील आहे आणि गार्निशिंग बघू शकता तुम्ही. फुल जे आहे ते अतिशय अप्रतिम केलेलं आहे. तसंच दुसरी माझी इथली आवडती डिश म्हणजे मित्रांनो क्रिस्पी कॉर्न. तर याची रेसिपी पण बघितली. तर आता वेळ आहे सगळ्यात महत्वाची ती म्हणजे रेसिपी आता टेस्ट करून बघायला. तर दादा हॉटेलमध्ये आपल्याला सगळे व्हेज पदार्थच मिळतात ना? कारण चायनीज म्हटलं की नॉनव्हेज येतच. तसं काही नाहीये. प्युअर सगळे व्हेज पदार्थ मिळणार. तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला सगळे पदार्थ इथं व्हेज मिळणार आहेत. त्यामुळे व्हेज चायनीज लवर जे असतील त्यांना ऑथेंटिक डिश जर खायची असतील तर अगदी बिंदास्तपणे तुम्ही इथे येऊ शकता. माळी थिएटर कंपाऊंड मध्येच स्टोरी कॅफेच्या मध्येच. स्टोरी कॅफे बऱ्याच जणांना माहित आहे. तर तिथंच आपला हे हॉटेल चालू आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण
हा राईस इथं टेस्ट करून बघत आपण. तर मंचुरियन फ्राय करून घेतलेत. मधल्या भाज्या बघू शकता तुम्ही, वेगवेगळ्या भाज्या यामध्ये टाकल्या होत्या. तसंच पनीर सुद्धा आहे. आणि आता एक घास आपण घेऊयात. हम्म. अतिशय जबरदस्त मित्रांनो. अगदी मसाले जे आहेत ते परफेक्ट पडलेले आहेत. कुठलाही मसाला कमी किंवा जास्त नाहीये. स्पेशल सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित फ्राय झाल्यात आणि त्यामुळे एक छान असा फ्लेवर येतोय. आणि त्या सगळ्या डिशला जो स्मोकी फ्लेवर अपेक्षित असतो, स्मोकी फ्लेवर जो अपेक्षित असतो तो अगदी परफेक्ट आलेला आहे. जे मित्रांनो जाळ करतात आणि चायनीज करताना जे टॉस करतात त्यामुळे जो जाळ होतो त्यामुळे स्मोकी फ्लेवर या सगळ्या पदार्थांना मिळतो आणि अतिशय जबरदस्त मित्रांनो. कुठल्याही प्रकारचे अजिनोमोटो किंवा कलर ऍड न केल्यामुळे अगदी फ्रेश असे सगळी चव तुम्हाला मिळणार आहे. आणि घरगुती म्हणू शकतो आपण, कारण घरात आपण कलर वगैरे वापरत नाही. अगदी तशीच चव तुम्हाला इथे मिळणार आहे. तर एक पीस आपण आता मंचुरियनचा घेऊया. आणि हा बाईट आता टेस्ट करून बघूया. हम्म. वा, मित्रांनो अतिशय फ्रेश सगळ्या भाज्या वापरल्यात आणि छान पद्धतीनं आपल्याला शेफनी करून दाखवली सगळ्या रेसिपी, त्याबद्दल त्यांचे पण आभार. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी इथली दुसरी आवडती डिश ती म्हणजे हा इथला क्रिस्पी कॉर्न. कलर चेक करू शकता मित्रांनो. जेव्हा पहिल्यांदा इथं मित्रांनो हे क्रिस्पी कॉर्न मी खाल्ली तेव्हा मी तर खाल्लीच, पण घरात देखील पार्सल घेऊन गेलो होतो. खूप छान अशा फ्रेश यामध्ये व्हेज वापरलेले आहेत. आणि आता ताजे मके मके सगळ्यांना मिळतात. तर त्या मक्याचे दाणे काढून तुम्ही हे इझी अवेलेबल होतील आता. तर सगळीकडे खूप कमी रेटमध्ये आता मके अवेलेबल होतात. बेबी कॉर्न किंवा कॉर्न्स अवेलेबल होतात. तर ते तुम्ही इथं वापरू शकता फ्रेश असे. रेसिपी तुम्हाला दाखवलेलीच आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. हम्म. वा, गरमागरम क्रिस्पी कॉर्न ते खूप छान शिजलेत. तसेच ह्या भाज्या आणि चायनीज जे काही सॉसेस वापरलेत त्याची एक छान असा फ्लेवर, फ्रेश अशा भाज्या त्यामध्ये वापरलेत. आणि यामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही जे मसाले वापरलेत ते दरदरीत वापरलेत. अगदी कुठे बारीक किसून किंवा मिक्सर मधनं काढलेले नाहीयेत. आल्याचे तुम्हाला यामध्ये तुकडे दिसतील किंवा इथं बघू शकता लसूण पण दिसतोय. तर असा हा खूप फ्रेश असा फील होतोय जेव्हा खाताना. दाताखाली हे मसाले येतात तेव्हा अगदी टेस्ट बड जे आहेत त्यांना खूप छान रिस्पॉन्स देतात आणि खूप छान अशी चव येते इथं. नक्की या मित्रांनो इथं. आणि स्पेशली सर्दी वगैरे जर झाली असेल तर हॉट सूप करून घ्या दादांकडनं. खूप छान पद्धतीने करता येतं. तर ते देखील मी इथं ऑलरेडी टेस्ट केलंय. आणि क्रिस्पी कॉर्न ही जी डिश आहे मित्रांनो त्यामध्ये कॉर्नचा फ्लेवर तर येतोय. कॉर्न आणि मैदा जो टाकला होता यामध्ये तर यामध्ये कॉर्न आणि मैदा जो लावला होता त्यामुळे क्रंची असा फील खाताना पण येतोय. तर अगदी नरम नरम असे हे मक्याचे दाणे आणि क्रंची फील दोन्ही पण यामध्ये येते. त्यामुळं लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्यांना सगळ्यांना आवडेल ही डिश. टेस्ट करून बघा पुन्हा एकदा. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. टायमिंग जरा आपल्या हॉटेलचं सांगा. दुपारी 2 पासून संध्याकाळी 10 पर्यंत असते. आणि सगळं आपल्याकडं चायनीज सगळं भेटते. पूर्ण हायजेनिक मध्ये, विदाउट अजिनोमोटो, विदाउट कलर सगळं भेटेल. सगळे पदार्थ विशेष म्हणजे व्हेज असणार आहेत मित्रांनो, त्यामुळे या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका. यामध्ये तुमचे जसे जसे कॉमेंट येतील, तुम्हाला जर चायनीज कुठली रेसिपी बघायची असेल तर ते आम्हाला कळवा. जास्त कॉमेंट येतील ती रेसिपी आपण शेफ करून घेऊया आणि ती देखील तुम्हाला दाखवूया. तर मित्रांनो भेटूयात असंच एका सुंदर व्हिडिओमध्ये सुंदर लोकांसोबत सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो या पुष्पराज चौकातून खाली येणाऱ्या रस्त्यावरतीच माळी कंपाऊंड मध्ये, माळी थिएटरच्या कंपाऊंड मध्ये, माळी चित्र मंदिरच्या कंपाऊंड मध्ये मित्रांनो एक व्हेज चायनीज सेंटर चालू झाले, देसी ड्रॅगन चायनीज नावानं. तर तुम्हाला लोकेशन दाखवलंय. व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका आणि इथे येऊन सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका.